9th क्वेश्चन काय, 3 blocks of mass m1 m2 and m3 are connected by massless string as shown on a frictionless table. फ्रिक्शनलेस टेबल आहे, त्याच्यामध्ये 3 ब्लॉक्स आहेत, ते एकमेकांना कसे कनेक्टेड एका स्ट्रिंगने. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. स्ट्रिंग बदलली की टेन्शन बदलतं. एक स्ट्रिंग असेल तर टेन्शन सेम राहणार, बट स्ट्रिंग बदलली की टेन्शन बदलतं. दे आर पुल्ड विथ द फोर्स. इथे जो फोर्स आहे T3, तो T3 तुम्हाला दिलाय किती, 40 न्यूटन. ठीक आहे, इफ m1 चा मास दिलाय, m2 दिलाय, m3 दिलाय, टेन्शन T2 फाइंड करायचं आहे. काय आहे, काय फाइंड करायचं आहे, आता याची जर FBD काढली आणि इकडे फोर्स कितीचा लागतोय, 40 न्यूटनचा फोर्स लागतोय, म्हणजे 40 न्यूटनचं तिकडे टेन्शन दिलं. ठीक आहे, बरोबर का, हे समजलंय का, नक्की समजलंय. ठीक आहे, आता इकडे 40 न्यूटनचा फोर्स लागणार, याचा अर्थ हे सगळे कुठं ऍक्सेलरेट होणार, याचं ऍक्सेलरेशन आपण फाइंड करू शकतो. ठीक आहे, याचं ऍक्सेलरेशन कसं फाइंड करणार, नेट फोर्स अपॉन टोटल मास. ठीक आहे, नेट फोर्स कितीचा लागला, 40. टोटल मास कितीचा आहे पहा बरं, m1 आहे 10, 10 प्लस 6 प्लस 4 म्हणजे किती झालं तो 20. म्हणजे ऍक्सेलरेशन किती झालं, 2 मीटर पर सेकंड ऍक्सेलरेशन मिळालं. आता इथे काय असणार, इथे टेन्शन या साईडला पण असेल, या साईडला पण असेल. हे काय आहे T2, हे काय आहे T1. ठीक आहे, इथल्यासाठी जर इक्वेशन लिहायचे, m3 साठी इक्वेशन लिहायचे. फॉर m3 इक्वेशन काय आहे, फॉर m3 साठी इक्वेशन पहा बरं. ब्लॉक कुठे ऍक्सेलरेट होतोय, इकडे ऍक्सेलरेट होतोय. ठीक आहे, फोर्स कोणता जास्त आहे, 40, बरोबर. मग काय 40 मायनस T2 इज इक्वल टू m3. करेक्ट झालं. काय फाइंड करायचं तुम्हाला, T2 फाइंड करायचं. ठीक आहे, मग T2 इज इक्वल टू काय, T2 इकडे जाईल, m3 इकडे येईल. ठीक आहे, म्हणजे 40 मायनस m3a इज इक्वल टू T2. 40 मायनस m3 किती आहे, 4. 4 ऍक्सेलरेशन किती आहे, 2. किती आला, T2. म्हणजे 40 मायनस 8 इज इक्वल टू T2. म्हणजे T2 काय आला, 32 न्यूटन. असं जर T1 काढायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, T1 फाइंड करायचा आहे. T1 कसा फाइंड करणार, m2 साठी इक्वेशन लिहा. m2 साठी इक्वेशन काय लिहा, ब्लॉक इकडे ऍक्सेलरेट होतोय, बरोबर. ज्या डायरेक्शनला ऍक्सेलरेट होतोय तो फोर्स. ठीक आहे, तो फोर्स काय आहे मग T2. ठीक आहे, म्हणजे T2 त्यातून काय मायनस करणार, T1 इज इक्वल टू काय m2. बरोबर. आता काय फाइंड करायचं तुम्हाला, T1 फाइंड करायचं. ठीक आहे, T1 इकडे घ्या, m2 इकडे घ्या. लक्ष आहे का, T2 मायनस m2a इज इक्वल टू T1. मग T2 किती आहे, T2 32 मायनस m2 ची व्हॅल्यू काय, m2 ची व्हॅल्यू 6. ऍक्सेलरेशन कितीचं आहे, 2 इज इक्वल टू T1. किती आलं ते 32 मायनस 6 2 जा 12 इज इक्वल टू T1. मग 32 मायनस 12 किती आलं ते 20 इज इक्वल टू T1. म्हणजे 20 न्यूटन T1 ची व्हॅल्यू आहे. T1 मिळाला, T2 मिळाला, T3 मिळाला. समजलं.